कसं काय विषय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. अरे तुम्ही विचार करत असाल हा कसा काय आला असं तुम्ही विचार करत असाल, तर मी आलेलो आहे मित्रांनो, परत एकदा ब्लॉगिंग चालू केलेली आहे. गणपती पण येत आहेत, आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर मी असा विचार केला की आपण ब्लॉग चालू करूया. मला असं वाटतं, मला खूप जण शिव्या घालत असतात की तू ब्लॉग टाकत नाही, तू ब्लॉग टाकत नाही, तू ब्लॉग टाकत नाहीस. तर मग आता परत आपण ब्लॉग टाकायला चालू करूया. तर आज आहे रक्षाबंधन, त्यामुळे मी रेडी मस्त झालेलो आहे आणि मला तर घेतच आहे काय बघा, मी चांगलाच दिसतोय, आता प्रॉपर दिसतोय बघा. मी रेडी झालेलो आहे आणि स्नेहलनी नेहमीप्रमाणे आंघोळ केलेली नाहीये मित्रांनो. हे बघा, ही अशी झोपून असते इकडे, तिला काम धंदे नाही येत, नसती झोपूनच असते. मी नाईट शिफ्ट करते. नाईट शिफ्ट करते, पण आजचा रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधन आहे तर उठायचं असतं. दीदी मस्त रेडी झालेली, तिला तर दाखवलं नाहीस तेव्हा तू चालू नाही केला ब्लॉग. येऊ द्या आता तिला. आता तिला नंतर घेऊया आपण, काही प्रॉब्लेम नाहीये. तर आता बघूया आपण, शॉर्ट अँड बेस्ट व्लॉग असणार आहे. बघा, मजा करा, एन्जॉय करा. मेंदूवडा करते, मग खाऊन घेऊ. हा चल ना, मला लगेच तिला भूक लागली. मम्मी की अरे मम्मी आंघोळ येते मम्मी अरे पाणी तापलं तर आंघोळ नको करायला का? एरवी तू लोळते, पण आज तर नाईट शिफ्ट केली. नेहमीच आहे तिचं. अरे उठ ना उठ. मम्मीनी घाण नाश्ता बनवला तरी अरे अरे मंद जा, उठ उठ. विषय असा आहे मित्रांनो, माझ्या बहिणींना गिफ्ट मध्ये खूप काही गोष्टी पाहिजे होत्या. बहिणीला दिदीला लिपस्टिकचा पॅलेट आणि परफ्यूम रेनेचा पाहिजे होता. पण मी असं त्यांना सांगितलंय की मी असं काही आणलेलं नाहीये, माझ्या बजेटमध्ये बसलेलं नाहीये, असं मी त्यांना सांगितलंय. स्नेहलला पण वॉच सांगितला होता आणि स्नेहल वॉच साठी खूप जास्त मागे लागली माझ्या. पण मी तिला ते पण सांगितलंय की मी वॉच आणत नाहीये, असं मुद्दाम सांगितलेलं आहे. तर आता मी चाललोय सगळं रॅप करायला. आपण रॅप करून त्यांना सांगणारच नाही की त्यांना आपण कोणतं गिफ्ट आणलंय किंवा त्या त्यांना जे हवंय ते त्यांना आणलंय, ते त्यांना सांगायचंच नाही. आता आपण त्याचे रिॲक्शन घेऊया आणि मी तुम्हाला त्याचे रिॲक्शन दाखवतो. काय कशी आहे, मजा येते, काय गिफ्ट येताना काय होतंय, सगळं तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा, चला मी चाललो आता गिफ्ट रॅप करायला. गिफ्ट हातातच आहे, बाकीचे रॅप केलेत, एक रॅप करायचं. याच्यासाठी ब्लॉग चालू केला. हे बघा, हे असं खाणारा झोपलाय, हा मला नाही आवडत. उठायला उठ उठ झोपू दे यार. नाही प्लीज उठ झोपू दे यार. उठ. हे असं झोपलाय पागल सारखा, आणि असं काय गोंडपाट घालून झोपलाय. हे बघा, याचं मी तुम्हाला हे दाखवते. ओटीची जे खाणड एकदम एकदम खाणड. हे बघा, झुम 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 झुम. हे घाणडा लेग्स मारले म्हणून पाय दुखतात माझे. घाणडा दिसतोय, मी छान दिसतो. मेंदूचा व्यायाम कर जरा, मेंदू पण येईल. मला झोप, तू माझा ब्लॉग का घेतलायस? घाणडा दिसतोय, झोपलाय. मला एक तर मम्मी, तुला माहितीये, मला असे झोपलेल्या लोकांना बघितल्यावर मला कसं तरी होतं. हा बेड तसाच आहे, हा बेड झोपायला बोलवतो. मला ऑलरेडी माझा मूड ऑफ झालाय. मूड ऑफ मध्ये मूड ऑफ. मला तसे फरक नाही पडणार आहे, तू काही दे, हे घेणार. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. वेड्या बहिणीची. माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लागू दे देवा. जोरात बोलायचं, माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लागू दे, असेच गिफ्ट येऊ दे, आणि त्याच्यावर त्या गिफ्ट मध्ये मला जे पाहिजे ते असून दे. हा चल यार, म्हणजे टाइमपास यार, पास दे. काय आल्या मॅडम, काय आणलंय भाऊ आणि बहिणीला? एवढे सारे गिफ्ट आहेत बघ. आधीच काढून ठेवायचं ना बाब्या. आता फाड त्याला. असं काढ ना. बस झाला.
काय केलंय मी आज म्हणजे 2 ठरले. हे काय हे नकोय आम्हाला. हे डिसाइडेड नव्हतं. इट्स अ बॅग. मी तिथे असं का केलंस? काय देईल ते घ्या ना ग बाली. हे असंच असतं. गिफ्टच बघतात पहिले. झालं अजून एक हे बघा गाईज हावरी अजून एक ही आहे. हावरी नाही ती त्याच्यात 4 आहे. हा नाही देते. आणि माझं पण एक आहे, मला पण नाही दिलेलं आहे, कुठेतरी लपवलंय दुसरं वालं. ये है मेरा गिफ्ट. हा इसको पता है शायद से. चलो बॅग का मला एकच दिलाय. 3 गिफ्ट आहेत. मी मला एकच दिलाय. मला एकच आहे. तुमच्यासाठी येतं काय मला एकच आहे. तो तिच्या हातात दे ना. शेंगीच्या सगळ्यात मोठी बहीण आहे. तिच्या हातात अरे, दे. ह्याच्यात तिच्याकडे लिपस्टिक का देऊ मी ह्याच्यात कारण लिपस्टिक तिला तुझ्या हातात 3 दिले, तुझ्या हातात 3 दिले. सगळं तिलाच आहे. मग तिला आणि मला एकच दिलाय. मग हे जर तेवढ्या पैशांमध्ये आलं तर बरोबर हेच घे नाही ना. रे, हेच तिला आहे. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. काय माहिती काय दिले त्याच्यात. घड्याळे. नाही वाटत. नाही रे, अरे बाई, कुठे घड्याळ असणार घड्याळे आहे? कारण. मी काय अरे मी तुला बघितलं ना, तो ह्याचा सेट आहे त्याच्यामध्ये. हे. गळ्यातल्याच. अरे बँग हा आणि फोटो बघ. मग ती भडकल अजून स्नेहल, तुझ्यावर. हे बाबा बँगलचा सेट आहे त्याच्यामध्ये. हे बघ जा. बँगल्स तू घाल त्या बांगड्या. घाल तू बांगड्या घाल. बांगडे. आता ओपन करते मी गाईस, तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते मी. तिचं होऊ दे. हा, कर तिचं कर. रे काय खोलायचं. अनबॉक्सिंग ए, अगं तू दिसत नाही मग ही. हा तू अशी दीदीची अनबॉक्सिंग झालेली आहे. मी काढतोय तुझं राहू दे. मम्मा, तू असं हा. नाही मग आवाज तिथं नाही येत नाही. अरे बाबा, मला नाईस नाही यार. नाही चांगली आहे? आवडली? यार हा मला पण आवडली. एकदम पण नाही आवडत रे. एकदम डिफरंट आहे. माझी बॅग खराब झाली मी चांगली. अरे मी ती लॅपटॉप साठी आणली तुला. तुला नाही आवडली ना? तुझी ती खराब बघितली मी ब्लॅक वाली म्हणून आणली. पाहू दे आधी सगळ्यांची होती मम्मी पण. आधी सगळ्यांची होती मम्मी पण. आवडली मला. नाही आधीच नंतर मम्मी मी नेणार नाही. अरे यार, प्रत्येक गोष्टी हे करायचंच असतं का? ती तशीच आहे जायची. नाही कारण तू मला बॅग नाही आणली यार. अरे सगळीकडे ओके, काय करू? माझ्याकडे बॅग दे. नाही. तिथून घेऊ का? काढ पटकन. हे तुम्ही मला जेवण काय करू मला विश्वास नव्हती की मला एकच दिलंय. मी शेपूची भाजी करून ठेवी. पप्पा जेवण काय बाजूनी उघड. बाजूनी साईड कर. मैंने पुढे माझं फुल झालं स्टोरी. जिसको जो चाहिए था वो वो मिल गया है और वो हैप्पी है. अभी बोल. मग इतनी ज्यादा नमस्कार. फायनली वॉच चूक कधीपासून वॉच पाहिजे. आवडला का? अनबॉक्सिंग चालले. पप्पांचा फोन आहे बघू. नाईस. चांगलं डायरेक्ट ब्रँड भाई. इज्जत आहे. इज्जत. चला तुझी चांगली होती. नाही तुटलाय दिसत. बघा हॅलो गिफ्ट बघा. ये. अरे पचका हो गया इसका. पचका झालेला आहे परत एकदा. मित्रांनो प्रँक वर प्रँक करतो मी. लिपस्टिक पुढचा उघड. आणि रेनेचे परफ्यूम एवढे अरे भारी आहेत ना ते परफ्यूम. हा दिले आवडले ना मन. अगं 500 रुपयाचे सायलेंट होतं. हे बघ सांगायची गरज आहे का. ब्लॉग चालू आहे. असं असू दे ना. दे. अरे पैसा बतावा नाही का नाही. मस्त. त्याच्यामधला हा पिंक वाला माझा आहे. अरे यार ही चालू झाली स्नेहल. आता तू बोलले नाही सर. दीदी बोलली ना. छान बॅग नको दीदीला. नाही मी घेणार ना. ज्याच्यासाठी केला अट्टाहास घे. रेनेच सगळं घेतलंय रे नितेश. टाकते. हा जास्त आहे. जास्त असं चला झाला. डायरेक्ट चला. आईचं गाणं.
आता जर तू हरवला ना तुला घरातच घेणार नाही मी. हरवला तर घरात नाही घेतला पाहिजे. आज हरवला तर घरात नाही घेतला पाहिजे. पण प्रत्येक आलीच ना पाहिजे तोंड घेऊन मम्मीला परत. माहितीच नाही अजून. मम्मीला समजेल ना की ऍक्च्युअल प्राइस काय, तर मम्मी मला बोलेल की मी ठेवते आतमध्ये. अरे तुझं नाही, माझी काढेल ती. तू काय ऍक्च्युअल प्राइस वगैरे काय सांगायची गरज नाहीये तुला. मस्त आहे ना. हो खूप दिवसापासून घड्याळ डोक्याला वाट लावलेली माझ्या घड्याळाची तिने. तिला घड्याळ देऊन टाकलं मी. घेऊन टाकलेलं आहे डायरेक्ट. जरा अरे हिच्या सोबतीला ब्रँड, वाट छान आहे. Costly आहे पण. हिचा ब्रँड जरा काय बोलते मेन? जरा जरा जास्त ब्रँड आहे हा, पण ठीक आहे. तो अपग्रेड नंतर होईल. अपग्रेड होईल. नाही म्हणजे एवढं स्ट्रॉंग हमाल दे धमाल. हमाल बघा आमचा हमाल बघा. मितेश ए हमाल, मी तुझा ब्लॉग एंड करते इकडे. तुझा ब्लॉग एंड करते. तुझं राहून गेला ब्लॉग एंड करायचं. आम्ही बदलापूरला चाललोय आणि आम्ही खूप खूप घाईघाईत चाललोय, आणि आम्हाला ऑटो पण नाही मिळत होती त्यामुळे. आणि घरी खूप सगळे आले होते, त्याच्यामध्ये आम्हाला हा ब्लॉग एंड करायचा. ब्लॉग एंड करायला टाइमच नाही भेटला. मला माहित नाही मितेश कसा एंड करतो, पण तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंट तुम्ही करत नाही, कमेंट करा आणि सांगा की नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल. ओके, बाय बाय, शुभरात्री. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येतील आणि गणपतीचे आपले ब्लॉग्स येणार आहेत. आपले भरपूर ब्लॉग्स येणार आहेत, त्याच्यामुळे स्टे ट्यून. आणि मी आता कंटिन्युअस ब्लॉग टाकणार आहे 100%. व्लॉग एंड केला होता, पण हे झालं पाहिजे कॅप्चर. माझ्यासारख्या मुलीकडून हे एक्सपेक्ट करू शकतो, पण हिच्यासारख्या मुलीकडून नाही. तुम्हाला मी दाखवते ट्रेन कोणती आहे. आम्हाला जायचं बदलापूरला. हे बघा, कल्याणला उतरूया ना. हे बघा कल्याण. असेल ना दुसरी कल्याण साईड तुला जाऊ दे. ठीक आहे चल. कल्याण ट्रेन कल्याण उतरू. चल तिकडे जाऊ. धावत आल्या. नाही. ब्लॉगला कॉन्टेंट मिळालाय दीदी साठी चुकीच्या ट्रेन मध्ये. काय पप्पांचा फोन आला.